बघा, RRB NTPC CBT फर्स्ट म्हणजे CBT 1 2 एक्झाम होणार आहे. ऑल पोस्टसाठी आहे CBT फर्स्ट. 28 मार्च 2016चा पेपर आहे हा. शिफ्ट आहे पहिली ग्रॅज्युएट पोस्टसाठी आहे. बुद्धिमत्ता आणि थोडेफार याच्यामध्ये मॅथ पण ॲड केलेलं आहे, जे इझी आहे. कारण मॅथचा व्हिडिओ आता उद्या टाकणार आहे आपण, तो खूप लांब होते, तो थोडा शॉर्ट करण्यासाठी 1-2 घंटे याच्यामध्ये घेतले, जेवढे शक्य झाले तेवढे. तर बघा, चला जास्त वेळ न वाया घालवता, कारण आपला एक प्रॅक्टिस सेट झाला SSC GDचा. त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो झाला आपला तो बुद्धिमत्तेचा, दुसरे क्वेश्चन, दुसरा पार्ट झाला मॅथ्सचा. तसं आता NTPCचा एक प्रॅक्टिस सेट 15 घेणार आहे आपण, 15 टोटल. पहिले आपण जे झालेले आहे ते घेणार आहे, त्याच्यानंतरचे मग वेगळे घेणार आहे प्रॅक्टिससाठी. तर बघा, जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू आपल्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, विषम ज्ञात कीजिए. विषम विषम म्हणजे वेगळं. पहिला आहे शुतुरमुर्ग. शुतुरमुर्ग म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ज्याला आपण शहामृग असं म्हणतो. दुसरा आहे कव्वा, कावळा. तिसरा माहिती आहे कबूतर. तिसरा आहे गौरेया. आता गौरेया म्हणजे एक प्रकारची ही आपली चिडिया. चिडियाचाच एक प्रकार आहे, ज्याला आपण चिमणी असं म्हणू. आता याच्यामध्ये वेगळं काय वाटते? शहामृग वाटते, कावळा वाटते, कबूतर वाटते का चिमणी वाटते? काय वाटते? शहामृग म्हणजे शुतुरमुर्ग. कारण काय? कारण हे तिन्ही पक्षी उडणारे आहे. कावळ्याला उडता येते, कबुतराला उडता येते, चिमणीला उडता येते, परंतु शहामृग जो आहे, शुतुरमुर्ग जो आहे, तो उडू शकत नाही. तर असेच याचेच ऑप्शन दिलेले आहे. समजा हा A, हा B, हा C, हा D अशा पद्धतीचे ऑप्शन आहे. याच्यापैकी ऑप्शन नंबर समजा जे उत्तर असेल ते आपलं शुतुरमुर्गसाठी A. त्यानंतर बघा, दुसरा आहे विषम ज्ञात कीजिए. आता याच्यामधलं विषम 28, 44, 68, 80, 92. आता याच्यामध्ये विषम काय बघू. आता 28, 7 चूक 28 किंवा 4 7 28. 44, 11 चूक 44. 68, 17 चूक 68. 80, 20 चूक 80. 92, 23 चूक 92. आता बघा, आपण पाहिलं तर काय ते इथं 7, 11, 17, 20, 23 आहे. इथं प्रत्येकाला 4 न गुणलं तर ते अंक येत आहे आपला पुढचा. परंतु याच्यामध्ये आपल्याला विषम म्हणजे या 1 2 3 4 5 चे 4 सारखे असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी फरक असणार आहे. जसं आपण वरती विषम काढलं त्या पद्धतीने आपल्याला काय लक्षात येते की 7, 11, 17, 23 हे आहे विषम संख्या. परंतु 20 एक अशी संख्या आहे जी सम आहे आणि त्याचा नंबर काय? 80. म्हणून याच्यामधला जो विषम आहे, जो वेगळा आहे, गटात न बसणारा, तो काय असेल? 80. पर्याय क्रमांक C. त्याच्यानंतर बघा, 1 डेकालीटर कितना होता है? 1 डेकालीटर म्हणजे 10 लिटर होते. 1 डेकालीटर म्हणजे 10 लिटर. लक्षात ठेव जा. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर, अध्यापक, पुस्तक, तो डॉक्टर. जसं प्राध्यापक म्हणा, शिक्षक म्हणा, त्याच्याकडे पुस्तक असते, तर डॉक्टरकडे काय असणं जरुरी आहे? चाक म्हणजे खडू, सायकल, स्टेथोस्कोप आणि एप्रन. एप्रन माहिती आहे, जे अंगात घालतात ते. पण त्या एप्रनपेक्षा महत्वाची गोष्ट जी आहे ते काय? स्टेथोस्कोप. कारण जो शिक्षक आहे त्याच्याकडे पुस्तक असणं गरजेचं आहे, तसंच डॉक्टरकडे काय? स्टेथोस्कोप असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, मोहन रोहन से लंबा है. मोहन रोहनपेक्षा लांब आहे, लेकिन फरहान से छोटा है. मोहन रोहनपेक्षा मोठा आहे. मोहन जो आहे रोहन वरून लंबा आहे, परंतु फरहानपेक्षा लहान आहे. कनन मोहन से छोटा आहे. कनन हा मोहनपेक्षाही मोठा आहे, कारण इथं मोहन मोठा झाला
मोहन रोहन से लंबा है लेकिन फरहान से छोटा आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं फरहान मोठा झाला, त्याच्यानंतर कनन मोहन से छोटा आहे म्हणजे कननसाठी मोहन मोठा झाला, लेकिन रोहन से लंबा आहे, रोहनपेक्षा मोठा आहे, मोहनपेक्षा लहान आहे, याचा तर विषय कटला. लेकिन रोहन से लंबा है, एक वाक्य राहिलं आपलं टाकायचं. लंबा है लेकिन सबसे लंबा कोण आहे त्याच्यात शंकर. बघा याचं एक सेंटेन्स टाकतो मी इथं, आता की स्टॉप करायला बोलत नाही त्याला आधी. शंकर रोहन और फरहान से लंबा है. बघा आता काय म्हटलेलं आहे, मोहन रोहन से लंबा है लेकिन फरहान से छोटा है, कनन मोहन से छोटा है लेकिन रोहन से लंबा है. त्याच्यानंतरचं वाक्य आहे शंकर रोहन और फरहान से लंबा है. बघा शंकर जो आहे हा रोहनपेक्षाही मोठा आहे आणि फरहानपेक्षाही मोठा आहे. आपण पहिलेच म्हटलं मोहन हा रोहनपेक्षा मोठा आहे, मोहन रोहनपेक्षा मोठा आहे म्हणजे रोहनचा नंबर कटला. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे लेकिन फरहान से छोटा है, कनन मोहन से छोटा है, मोहन वरून मोठा आहे, लेकिन रोहन से लंबा आहे, बरोबर आहे, कनन नाही गेलं. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे शंकर रोहन और फरहान से लंबा आहे, म्हणजे सर्वात जो लांब आहे तो का कोण आहे आपला शंकर, म्हणजे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं नेक्स्ट क्वेश्चन, एक दौड़ में यदि आप अंतिम लेकिन एक प्रतियोगी को पछाड़ देते हैं तो आप किस स्थान पर है. याचं म्हणणं आहे की एक शर्यत आहे, त्या शर्यतीमध्ये तुम्ही एका प्रतियोगितेला समजा 10 जण जर असले फॉर एक्झाम्पल, बरं, तर तुम्ही शेवटून किती नंबरवर येऊन राहिले, एकाला मागे टाकलं, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही शेवटून किती नंबरवर आले, 2 नंबरवर, म्हणजे एकाला मागे टाकून तुम्ही समोर आले. तर काय अंतिम, नंतर अंतिम से दुसरा, अंत में से तिसरा, अंतिम से चौथा. कारण तुम्ही एकाच प्रतियोगितेला मागे टाकलेला आहे, म्हणजे शेवटून तुमचा नंबर किती येईल, दुसरा, अंतिम से दुसरा, पर्याय क्रमांक बी. यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, निम्नलिखित संख्या श्रृंखला में एक लुप्त पद को प्रश्न चिन्ह द्वारा दर्शाया गया है, नीचे दिए गए विकल्पों में से लुप्त पद ज्ञात कीजिए. आता याच्यामधलं लुप्त पद आपल्याला ओळखायचं आहे. बघू, 6, 12, 20, 30, 56, 72. कितीचा फरक, 6चा, इथं 8चा, इथं 10चा, म्हणजे आपलं असं लक्षात येते किती कितीचा फरक आहे, 2-2चा फरक आहे. मग इथं 12चा, म्हणजे 30 आणि 12 किती होतील, 30 आणि 12 42, बरोबर आहे. 42 अधिक 14 किती व्हायला पाहिजे, 56, म्हणजे बरोबर आहे. 56 अधिक 16, 6 2, म्हणजे आपलं बरोबर आहे. त्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक बी, 42, 42. बघा लाईट गेलेली आहे म्हणून थोडं अंधुक दिसणार तुम्हाला. बघा नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन, 8 नंबरचा काय म्हणते, जैसे वृत्त की परिधी होती, वृत्त म्हणजे वर्तुळ, वर्तुळाची परिधी म्हणजे परिघ, वर्तुळाचा जसा म्हणते परिघ असते, वैसे ही वर्ग का, वर्ग म्हणजे स्क्वेअर, चौकोन, वर्ग का होता है, भुजाएं, क्षेत्रफळ, परिमाप, विकर्ण. परिमाप म्हणजे परिमिती, वर्तुळाचं काय असते, परिघ. परिघ म्हटलं, इथं क्षेत्रफळ नाही म्हटलं, लक्षात असू द्या. तर मग वर्गाचं काय असणार आहे, परिमिती.
कारण याची बाजू ए ए ए म्हणजे 4 आहे, सर्व बाजूच्या 4 गुणिले ए त्याची परिमिती म्हणजेच पर्याय क्रमांक सी परिमाप परिमिती. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन 96.4 प्राप्त करने के लिए 107.03 से क्या घटाना जाना चाहिए. म्हणजे बघ याच्यामधून काय 107.03 मधून काय वजा केले म्हणजे 96.04 आपल्याला प्राप्त होतील. सोपी आहे एकदम. बघा 107.03 मधून सरळ 96.4 वजा करू आपण. 96.4 इथं काही नाही म्हणून 0 द्यायचे, मांडणी व्यवस्थित करायची. 3 8 3 इथं जात नाही, काटा मारला 6 हे झाले 10 तून 4 गेले 6.606 10 तून 9 गेले 1. म्हणजे बघा काय आलं 16.63 3 6 सॉरी 6 तून 6 गेली इथं 0 पाहिजे 10.63 त्यानं 6 तून 6 गेले 0 10.63 पर्याय क्रमांक बी. कारण काय काय म्हटलेलं आहे 96.4 आपल्याला जर उत्तर लागत असेल तर याच्यामधून काय वजा करावे. मग याच्यामधून जर 96.4च वजा केले तर आपल्याला कळते की त्याच्यामधून काय वजा करावे लागतील 10.63 म्हणजे 96.40 आणि 10.63 ची जर बेरीज केली तुम्ही 10.63 बघा 3 6 4 10 0 8 1 7 9 1 10 किती आलं 107.03 अशा पद्धतीनं आपला क्वेश्चन झाला. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन यदि निम्नलिखित संख्याओं को घटते क्रम में व्यवस्थित किया जाता है तो कौन सी संख्या मध्य में होगी. घटता क्रम, घटता म्हणजे उतरता, चढता नाही म्हटलं. हा लक्षात ठेवा कुठला क्रम म्हटलं उतरता. जसं शिडीवर जातो तर चढता क्रम म्हणतो, शिडीवरून उतरताना उतरता क्रम. म्हणजे याचा अर्थ समजा 1 2 3 4 पायऱ्या आहे. चढता क्रम म्हटलं की एका पायरीपासून सुरुवात करावी लागेल 1 2 3 4. परंतु वरून खाली म्हणजे घटता क्रम उतरता क्रम. सर्वात आधी म्हणजे 4 नंबरची पायरी, मग 3 नंबरची पायरी म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्या. मग याच्यामध्ये सर्वात मोठी बघू आपण 4665 सर्वात मोठी 4665. त्याच्यानंतर 4655 त्याच्यापेक्षा लहान 4565 त्याच्यापेक्षा लहान 4465 आणि सर्वात लहान 4456. बघा उतरता क्रम असा झाला. सर्वात मोठी 4665 त्याच्यापेक्षा लहान 4655 त्याच्यापेक्षा लहान 4565 त्याच्यापेक्षा लहान 4465 आणि सर्वात लहान 4456. तर प्रश्न काय विचारला कौन सी संख्या मध्य में होंगी. मग ह्या दोन संख्या इकडच्या दोन संख्या इकडच्या मधात काय आलं 4565 4565 याचा जो पर्याय असेल तो पर्याय निवडायचा. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे निम्नलिखित में से कौन सा सत्य है. निम्नलिखित में से कौन सा सत्य है. पहिला 1 गिगाबाइट बरोबर 1024 MB. 1 गिगाबाइट बरोबर किती आहे 10 लाख किलोबाइट. 1 गिगाबाइट प्लस बरोबर 10,000 MB. 1 गिगाबाइट प्लस बरोबर 1 लाख KB. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 गिगाबाइट म्हणजे काय होते 1024 MB. त्याच्यानंतर बघा काय म्हटलं यदि ए बी का पुत्र है. लक्ष द्या काय म्हटलेलं आहे ए हा कोणाचा पुत्र आहे बी चा पुत्र म्हणजे बाप.
ए बी का पुत्र है, म्हणजे बीचा ए पोरगा आहे. और सी का पिता, काय म्हटलेलं आहे, यदि ए बी का पुत्र और सी का पिता, सीचा पिता म्हणजे हे होईल याचं पुत्र, का पिता तो बी और सी किस प्रकार संबंध आहे, बी आणि सी मधला संबंध काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे बीचा ए पोरगा आहे, ए सीचा पोरगा आहे, म्हणजे काय झालं, पोराचं पोरग म्हणजे याचा झाला नातू, बरोबर आहे, नातू झाला. नातूला मग शब्द काय इथं, पिता, पुत्र, ग्रँड पॅरेंट, ग्रँडचाइल्ड. तर इथं काय विचारलं, बी सी से किस प्रकार संबंधित है, बी ला सी सोबत विचारलं, सी ला बी सोबत नाही, म्हणून बी जो आहे तो त्याचा आजोबा आहे, म्हणजेच कोण आहे, ग्रँड पॅरेंट आहे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट नंबर, एक्स सी व्ही आय किसको दर्शाता है. आता बघा रोमन अंक आहे ते एक्स सी व्ही आय. आता लक्ष द्या, सी म्हणजे 100, एक्स म्हणजे 10, तर मग एक्स सी म्हणजे 100 वजा 10 बरोबर किती, 90. लक्ष द्या. त्याच्यानंतर व्ही आय, व्ही आहे 5, आय आहे 1, 5 आणि 1 किती 6, मग 90 आणि 6 किती 96 आहे. पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीनं हे आपल्याला क्वेश्चन सोडावं लागतात, थोडं लक्ष द्यायचं. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन सध्याचा, एक अंग्रेजी शब्द को निर्माण के लिए आपल्याला वर्ड दिलेले आहे, के वर्णों को पुन्हा व्यवस्थित कीजिए, म्हणजे व्यवस्थित लिहायचा आहे, त्याचा एक शब्द तयार करायचा. त्याच्यानंतर तथा पुन्हा व्यवस्थित शब्द का 5वा वर्ण ज्ञात कीजिए, मग तो शब्द व्यवस्थित केल्यानंतर 5 क्रमांकाचं जे अक्षर येत असेल ते अक्षर आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा पर्याय क्रमांक. आता काय होते रे बाबा, बघा CRICK क्रिकेट झाला आपला एक शब्द तयार. आता याच्यानंतरचं 5वं, 1 2 3 4 आणि 5 नंबरचं अक्षर कोणचं येते, के, म्हणजे पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय म्हटलेलं आहे, निम्नलिखित में से किसे पूरक कोण कहा जाता है. आता पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, हे लक्षात असलं पाहिजे, त्याला पूरक कोण. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे कोटी कोण, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते, हा फरक लक्षात ठेवा. निम्नलिखित में से किसे पूरक कोण कहा जाता है. पहिलं जिसका योग 180, जिनका योग 135, जिनका योग 75, जिनका योग 90. पूरक कोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. आणि 90 कोणाचं येते, कोटी कोणाचं, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल असं म्हणतो, आणि पूरक कोणाला आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. आणि तिसरा आपल्याला माहिती आहे अँगल इन लिनियर पेअर, म्हणजे रेषीय जोडीतील कोण, त्याचं सुद्धा माप किती असते, 180 अंश, हाफ सर्कल. त्याच्यानंतर बघा, एक लड़की की और संकेत करते हुए राजीव कहता है, म्हणजे एका ओळीच्या इकडे दाखवून राजीव बोलत आहे, म्हणजे त्याला शिकवून करून किंवा असं दाखवून, वह मेरी बहन के भाई के पिता की एकलौती पुत्री है, लड़की राजीव से किस प्रकार संबंधित है. राजीव काय म्हणते, वह, हा राजीव आहे,
हा राजीव आहे. राजीव काय म्हणते, वह मेरे बहन म्हणजे राजीवची बहीण, के भाई हिचा भाऊ. बघा, राजीवची बहीण, राजीवचा भाऊ, भाई के, पिता की म्हणजे यांच्या पिता म्हणजे यांचे वडील. या तिघांचेही वडील की एकलौती पुत्री है. पुत्री, एकलौती पुत्री है. बघा, राजीवचीच बहीण आणि याच्याच बहिणीचा भाऊ म्हणजे पर्यायानं हे तिघ झाले बहीण भाऊ. मग याचे वडील, याचे वडील, तिची मुलगी म्हणजे पर्यायानं राजीव, लड़की राजीव से किस प्रकार संबंधित है. राजीवची ही पर्यायानं काय झाली, बहीणच झाली. म्हणजे पर्याय क्रमांक सी, बहन. त्याच्यानंतर बघा, निम्नलिखित शब्द को वर्णमाला क्रम से व्यवस्थित कीजिए तथा तीसरा शब्द ज्ञात कीजिए. बघा, डिक्शनरीच्या नुसार आपल्याला शब्द लिहायचे आहे. म्हणजे बघा, ए नंतर बी सी डी अशा पद्धतीनं चढत्या क्रमानं उतरत्याने या लहानपासून मोठ्यापर्यंत. आता बघा, सर्व ठिकाणी सी आहे, बरं सॉरी सी नाही एस आहे ना. मग आय तर प्रत्येक ठिकाणीच आहे, बरं चारीच्या. मग आय नंतर सर्वात आधी इथे यन आहे, इथे यन आहे, इथे यन आहे, यम आहे. पहिले यम येते, झालं. इथे यन आहे म्हणजे सर्वात पहिला शब्द झाला आपला सिंपल. दुसरा पो, हां दुसरं यस आय यन तर कॉमन झाला. आता 3 यन नंतर इथं जी आहे, इथं आय आहे. पहिले काय येते, यन नंतर जी येते, बरोबर आहे. जी, जी नंतर इथं ई आहे, इथं यल आहे. जी नंतर आधी काय येते, ई येते, ई आर. त्याच्यानंतर सिंगल, एस आय एन जी एल ई, आणि लास्टला काय येईल आपला सिनिस्टर. लास्टला काय येईल सिनिस्टर. तर आपल्याला काय पाहिजे, किती नंबरचं पद पाहिजे, तिसरा शब्द. तर तिसरा शब्द कोणता येत आहे आपला, सिंगल म्हणजे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए. नंतर बघा काय म्हटलेलं आहे, यदि आपके पिता आपकी माता होती, पिता माता, माता आपका भाई, माता भाई, आपका भाई आपकी बहन, भाई झाली आपली बहन, आपकी बहन होती, और आपकी बहन आपका पिता, बहन झाला आपला पिता. तो आप अपने बहन को क्या बुलाते. बघा काय म्हटलेलं आहे, आपके पिता आपकी माता म्हणजे वडील आपले आई झाले. त्याच्यानंतर आईला भाऊ म्हटलं, भावाले बहीण म्हटलं, बहिणीला वडील म्हटलं, बहिणीला काय म्हटलं, वडील. काय म्हणते, तो आप अपने बहन को क्या बुलाते. बहिणीला इथं काय म्हटलेलं आहे, पिता म्हणजे वडील म्हटलेलं आहे. म्हणून आपण आपल्या बहिणीला काय म्हणू, पिता. पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे नंतरच्या क्वेश्चन मध्ये, यदि 2011 में क्रिसमस रविवार को था तो 2012 में कौन सा दिन होगा. क्रिसमस माहिती आहे डिसेंबर महिन्यात म्हणजे 12व्या महिन्यात येते आणि क्रिसमसची तारीख 25 असते. तर एवढं लक्षात ठेवा, इथं 11 इथं 2012 1 वर्ष झालं. ज्यावेळेस 1 वर्ष उलटून गेलं त्याच दिवशी त्यावेळेस 1 दिवस पुढे जात असते. परंतु इथं 2012 म्हणजे हे आलं लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे त्याला 4 भाग जाते.
त्याच्यामध्ये तसं तर एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, पण लीप वर्षामध्ये किती असतात? 366 दिवस. म्हणजे किती दिवस समोर जाईल? 2 दिवस. म्हणजे रविवार गेला, रविवारच्या नंतरचा दुसरा दिवस म्हणजे सोमवार, आणि दुसरा कोणचा येऊन राहिला? मंगळवार. हा त्याचा अर्थ उत्तर मंगळवार. किंवा 266 दिवस असतात 2012 मध्ये लीप वर्षामध्ये, सॉरी 266 नाही 366, फेब्रुवारी महिना 29चा असते. त्याला 7 जर भाग दिलं तर काय ते? 728, 7 5 35, 7 दुनी 14, आणि उरले किती? 2. म्हणजे 52 आठवडे 2 दिवस. म्हणजे किती दिवस पुढे जाईल? 2च दिवस पुढे जाईल. असे तुम्ही काढू शकता. रविवारचा दुसरा दिवस, सोमवार, मंगळवार. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. विषम ज्ञात कीजिए. 1, 8, 27, 36, 125, 216 विषम. आता बघा इथं सोडू आपण. हा 1 चा घातांक 3, हा 2 चा घातांक 3, हा 3 चा घातांक 3, इथं 6 चा वर्ग, इथं 5 चा घातांक 3, इथं 6 चा घातांक 3. आपलं असं लक्षात येते 1 चा घन केला म्हणजे 1 चा गुणाकार 3 वेळा केला 1 येते, 2 चा गुणाकार 3 वेळा केला 8 येते, 3 चा गुणाकार 3 वेळा केला 27 येते, 5 चा गुणाकार 3 वेळा केला 125 येते, 5 5 25 25 सव्वाशे, 6 चा घातांक 3 म्हणजे 216 येते. परंतु इथं काय आहे? वर्ग आहे. 6 चा वर्ग 36. सर्व ठिकाणी घातांक आहे, क्यूब आहे, आणि इथं स्क्वेअर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 36 चा कोणता आहे? सी नंबर त्याचा आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर बघा. विषम ज्ञात कीजिए. एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह, कीबोर्ड, डिजिटल कॅमेरा, कॉम्पॅक्ट डिस्क. आता 4 आहे, याच्यामधलं वेगळं काढायचं. आपल्याला माहिती आहे एक्सटर्नल हार्ड डिस्क मध्ये सुद्धा डाटा साठवला जाते, डिजिटल कॅमेरामध्ये सुद्धा डाटा साठवला जाते, कॉम्पॅक्ट डिस्क मध्ये सुद्धा डाटा साठवला जाते. परंतु कीबोर्डच असं आहे, पर्याय क्रमांक बी, याच्यामध्ये काही आपण साठवू शकत नाही. म्हणून त्याच्यामधलं वेगळं काय आहे? कीबोर्ड, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर बघा. यदि अमेरिकाले आपण असं लिहिलं, इंडियाले असं लिहिलं, तर कॅनडाले कसं लिहू? बघा. आता इथं सरळ सरळ ए साठी काय घेतलं? 1, एम साठी 7, अशा पद्धतीनं. तर कॅनडासाठी आता CANADA, आता सी साठी काय घेतलेलं आहे? 5. ए साठी काय घेतलेलं आहे? 1. एन साठी काय घेतलेलं आहे? 8. ए साठी 1 माहितच आहे आपल्याला. त्याच्यानंतर डी साठी काय? 9, म्हणजे 51, 81. CANADA साठी 9, आणि परत ए साठी 1 घेतलेला आहे. 51, 81, 91, म्हणजे पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीनं बघू आता नंतरची क्वेश्चन. बघा काय म्हटलेलं आहे. दिशानिर्देश आहे. 3 क्वेश्चन है याच्यावरती. निम्नलिखित जानकारी का ध्यानपूर्वक अध्ययन करें तथा नीचे दिए गए प्रश्नों का उत्तर दीजिए. 5 लड़कियां आपके सामने आपकी ओर उन्मुख होकर बैठी है. म्हणजे 5 मुली आहे, आपल्याकडे तोंड करून बसलेल्या आहेत. रूही और मनाली ऊर्जा के क्रमशः दाई और बाई ओर बैठी है. ध्वनि मनाली और तान्या के मध्य में बैठी है. तर बघा. दाया म्हणजे उजवा हात, राईट हँड, आणि बाया म्हणजे लेफ्ट हँड. लक्ष द्या. आपण बघू आता. 5 आहे. 1 2 3 4 आणि 5. तर पहिला मुद्दा काय म्हणते? रूही और मनाली ऊर्जा के क्रमशः दाई और बाई ओर. रूही दाई म्हणजे उजव्या साईडला, रूही. डाव्या साईडला मनाली हे मनाली. काय म्हटलेलं आहे? रूही और मनाली ऊर्जा की क्रमशः दाई और बाई ओर. म्हणजे रूही उजव्या साईडला आणि मनाली डाव्या साईडला. त्याच्यानंतर ध्वनी मनाली और तान्या के मध्य आहे. ध्वनी
ध्वनी जी आहे मनाली आणि तान्याच्या मध्ये. आता याच्यावरती आपण प्रश्न सोडू. काय म्हणते, ध्वनी और रुही की मध्य कितनी लड़कियां है. ध्वनी और रुही की मध्य किती किती मुली आहे, 2. मनाली आणि ऊर्जा. नंबर विचारला, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर मध्य में कौन बैठा है. मध्य में कौन आहे, मनाली. मध्य में कौन बैठा है, मनाली. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर तान्या के दाई और कौन बैठा है. तान्या के दाई, दाई म्हणजे उजव्या साईडला. तान्याच्या दाईवर उजव्या साईडला काय, ध्वनी. तान्या के दाईवर कौन बैठा है, ध्वनी. पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 घंटियां क्रमशः 15, 20 और 30 मिनट के अंतराल पर बजती है. यदि वे सभी 11 पूर्वाहन पर, म्हणजे 11 वाजता. पूर्वाहन म्हणजे दुपारच्या 12च्या आधी, म्हणजे रात्री 12 ते सकाळचे 12 त्यातला टाइम, ज्याला आपण पूर्वाहन असं म्हणू. एक साथ बजती है तो अगली बार सभी घंटियां एक साथ किस समय पर बजेगी. ऑप्शन दिले. 11:30 पूर्वाहन, जेव्हा 12 वाजताच्या आत, दुपारच्या आधी. 12 मध्याह्न म्हणजे 12 वाजता दुपारी. त्यानंतर 12:30 अपराहन आणि 1 अपराहन म्हणजे दोपहर की बाद 12 वाजता नंतर. तर आता बघा, सर्वात आधी काय करायला लागेल आपल्याला, यांचा लसावी काढू. 15चा 3 गुणिले 5 अवयव पडले. त्याच्यानंतर 20, 20चे 2 गुणिले 10, 10चे परत 2 गुणिले 2 गुणिले 5, 5 गुणिले 10, 30, 30चे तर किती पडतात, 2 गुणिले 15. बरोबर आहे. आणि 15चे 3 गुणिले 5. आता लसावी काढायचा, एलसीएम. पहिले कॉमन घेऊ. 5 5 5 घेतला. त्याच्यानंतर 3 3 घेतला. त्याच्यानंतर 2 2 घेतला. त्याच्यानंतर उरलेला हा सुद्धा 2 घेतला. 5 3 15, 15 2 30, 30 2 60. लसावी त्याला 60. 60 म्हणजे इथं पकडू आपण 60 मिनिट. काय पकडू, 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे किती तास, 60 मिनिट म्हणजे 1 तास. मग इथं किती वाजले होते आपले, 11 पूर्वाहन, म्हणजे दुपारचे 12 वाजायच्या आधी 11. 11 मध्ये 1 तास मिळवला तर किती होतात, 12. येतात 12. तर 12 आहे का, हे बघा, 12 मध्याह्न म्हणजे दुपारचे 12. अशा पद्धतीने हा क्वेश्चन झाला. नेक्स्ट नंबर बघू आपण. बघा काय म्हटलेलं आहे, 5 विद्यार्थी प्रियंका, मेरी, सुनील, आशा और रेयान है जो एक पंक्ति में बैठे, एका रांगेत बसलेले आहे. अशी 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. काय म्हटलेलं आहे, प्रियंका और सुनील रेयान के आगे खड़े है. प्रियंका आणि सुनील. प्रियंका आणि सुनील रेयान के आगे. सुनील रेयानच्या समोर आहे. सुनील रेयान और आशा के बीच. सुनील जो आहे हा रेयान व आशाच्या मध्ये आहे. सुनील और मेरी के बीच रेयान है. सुनील और मेरी के बीच रेयान है. पंक्ति में सबसे पहले कौन खड़ा है, प्रियंका. पर्याय क्रमांक डी. बघा नंतरचं, यदि काऊ COW बरोबर 41, GOT गोड बरोबर 43 आहे, तर डॉग काढा. आता इथं एक लक्षात ठेवा, COW बरोबर 41, C अधिक O अधिक W. या असे जे प्रश्न आला तर एक लक्षात ठेवा, इजोटी हा ठेवलं की ई म्हणजे 5वं अक्षर, जे म्हणजे 10वं, ओ म्हणजे 15वं, टी म्हणजे 20वं आणि वाय म्हणजे 25वं. याच्यावरून आपण काहीच करायचं. सी तर माहिती आहे आपल्याला, ABC 3 नंबरचं.
ओ किती नंबरचं 15 नंबरचं. डब्ल्यू डब्ल्यू वायच्या आधी येते काय डब्ल्यू एक्स वाय हे 25व हे 24व तर डब्ल्यू कितवं 23व. यांची बेरीज करू. 5 आणि 3 8 आणि 3 11 1 हातचाला 1 3 आणि 4 41 आलं. त्याच्यानंतर गोट GOAT गोट किती आहे 43. G अधिक O अधिक A अधिक T G A B C D E F G किंवा E नंतरचं F G दुसरं पद म्हणजे 7वं A B C D E F G. 7 O माहिती आहे 15 A माहिती आहे 1 T माहिती आहे 20. करू बेरीज. 5 आणि 1 6 6 12 आणि 13 3 हातचाला 1 2 आणि 3 आणि 4 43. बरोबर आहे. उलट OG डॉग मग डॉग D अधिक O अधिक G A B C D D आहे 4 नंबर O आहे 15 नंबर आणि G तर आपण याच्या आधीच घेतलं किती नंबर आहे 7 नंबर. 7 आणि 5 12 12 आणि 4 16 6 हातचाला 1 किती येते 26 म्हणजे पर्याय क्रमांक डी. अशा पद्धतीनं सोडवण्याला ABCD लिहायची काही आवश्यकता नाही. नंतरचा क्वेश्चन बघा. जूलिया अपने घर से उत्तर दिशा की ओर चलना आरंभ करती है. कुछ समय बाद वह बाएं मुड़ती है बाएं म्हणजे डाव्या साईडला और कुछ देर बाद दाएं मुड़ती है म्हणजे उजव्या साईडला. वह आगे जाकर दाएं मुड़ती है. अब वह किस दिशा की ओर उन्मुख है पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. बघा अपने जूलिया अपने घर से उत्तर दिशा की ओर चलती है. बरं हे आहे उत्तर दिशा. ठीक आहे. समजा आता हे अशी चालून राहिली इथपर्यंत आली. कोण जूलिया उत्तर दिशा की ओर चलना आरंभ करती है. कुछ समय बाद वह बाएं मुड़ती है. बाएं म्हणजे डाव्या साईडला मुड़ली. और कुछ देर बाद दाएं मुड़ती है म्हणजे उजव्या साईडला दाएं. वह आगे जाकर दाएं मुड़ती है म्हणजे परत उजव्या साईडला उजव्या साईडला. अब वो किस दिशा की ओर उन्मुख है हे माहित आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. कोण्या दिशेकडे तोंड आहे तिचं उन्मुख म्हणजे पूर्व दिशेकडे. कुठल्या दिशेकडे तिचा चेहरा आहे पूर्वेकडे म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बघा कथन 1 और 2 को पढ़िए और कथनों का अनुसरण करने वाले निष्कर्ष 3 और 4 को भी पढ़िए. कुछ पक्षी गधे हैं. काही पाखरं गधे आहे. सभी गधे बेवकूफ आहे. जे गधे आहे ते सर्व बेवकूफ आहे. तिसरा हे झाले कथन 2. निष्कर्ष काय म्हणते सभी पक्षी गधे है. सभी पक्षी गधे आहे का कुछ पक्षी गधे आहे म्हणजे 3 नंबर तर नाही आहे. 4 नंबर कुछ पक्षी बेवकूफ आहे कारण कुछ पक्षी गधे होते आणि सर्वच गधे काय बेवकूफ म्हणून त्याच्यापैकी काही पक्षी काय होतील बेवकूफ. तर इनमें से कौन सा निष्कर्ष सही है. केवल 3 सही है केवल 4 तर याच्यामधला केवल 4. बघा पक्षी आकृतीवरून काढले. कुछ पक्षी काय म्हणते गधे आहेत. कुछ पक्षी काय आहेत गधे आणि सर्वच गधे जे आहे हे काय बेवकूफ काय बेवकूफ आहेत. मग सभी गधे सभी पक्षी गधे आहे का सर्वच पक्षी गधे आहे का नाही आहे कारण काहीच पक्षी गधे आहे. कुछ पक्षी बेवकूफ आहे कुछ पक्षी बेवकूफ आहे हे बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 केवळ 4 सही. इथं बुद्धिमत्ता संपलं. उद्याला NTPCचं आपण मॅथ घेऊ.
आपल्या चॅनलला यशोदा कोचिंग क्लासेस गावरान मास्तर या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यात इंटरेस्ट आला पाहिजे.